नमस्कार, माझं नाव प्रगत लोकेडे. वेलकम टू माय ब्लॉग. आणि तुम्हाला असं वाटलं अरे याची गाडी एवढी हलते काय, तर गाडी नाही हलत आहे. ॲक्च्युली आमचं ऑफ रोडिंग चालू आहे. ऑफ रोडिंग ओके, मुंबई गोवा हायवेवरती. सीन काय झाला, ॲक्च्युली आता आम्ही निघालेलो मुंबईवरून, पण खोपोलीला म्हणजे टोल नाक्याजवळ तुम्हाला माहिती आहे ट्रॅफिक होतं आहे सध्या. आणि आपला जो लोणावळ्याचा जो एरिया आहे तिथे पण ट्रॅफिक होतं आहे, म्हणजे लोकांच्या क्लच प्लेट वगैरे उडालेल्या आहेत. तर म्हटलं आज जरा आपण खालून जाऊया. आणि खोपोली पाली मार्ग पण नाही घेतला आम्ही, रस्ता घेतला आहे तो डायरेक्ट मुंबईवरून आपला पनवेल, आणि पनवेलवरून पेण, आणि मग वडखळ नाका, आणि त्यानंतर मग आता आपला पालीकडचा प्रवास चालू आहे. हां, थोडं बरं वाटलं, रिलीफ. पण त्याच्यामध्ये पण एक खड्डा आलेला आहे. ओके, तर आज तुम्हाला मी हा रस्ता दाखवतो. रस्ता ऑलरेडी खराबच आहे. ओके, सो पण कितपत खराब आहे, कुठपर्यंत खराब आहे, तर त्याची सगळी अपडेट देतो. परत एकदा थोडा खड्डा आला आहे, थांबा जरा. ओके, सो बेसिकली मुंबई टू वडखळ हा रस्ता तरी चांगला होता, म्हणजे फक्त मुंबई टू वडखळ येतानाचा, जातानाचा रस्ता खराबच आहे. आणि त्याच्यामुळे ते सगळे गाडीवाले होते अलिबागवरून मुंबईला जाणारे, ते सगळे आमच्याच लेनला येऊन चालवत होते रॉंग साईडने. आणि आता आमचा प्रवास चालू आहे, दाखवतो तुम्हाला रस्ता कसा आहे तो, या. आणि सध्या आपण आहोत ते कुठे आहोत गेस करू शकता तुम्ही. अशा एका पॅचला जे मला असं वाटलेलं की म्हटलं बघूया रस्ता कुठपर्यंत झाला आहे, पण इथे तर रस्ताच नाही आहे, कम्प्लिटली ऑफ रोडिंगच आहे. बघा आता हे जे समोरचे ट्रक येत आहेत ना, ते कसे येत आहेत ते देवालाच माहिती, आणि मी पण कसं चाललो आहे ते देवालाच माहिती. आय होप सुखरूप पोहोचेन. अशक्य सुंदर अशा रस्त्यावरून आपला प्रवास चालू आहे. यस, कारण ॲक्च्युली आम्ही निघालेलो मुंबईवरून, आणि तुम्हाला माहिती आहे सध्या आपलं प्रचंड गर्दीचे दिवस आहेत, त्याच्यामुळे म्हटलं आपण खोपोली पाली मार्ग नको घेऊया आज, कारण खोपोलीच्या जंक्शनला आहे म्हणजे टोल नाक्याला प्रचंड गर्दी दिसत होती, थोडं रेड दिसत होतं. म्हटलं खालून थोडा तरी रस्ता झाला असेल अशी अपेक्षा होती, पण याच्यामध्ये तर म्हणजे काय कळत नाही. डाव्या हाताला तर रस्ता अंडर कन्स्ट्रक्शन आहे, आणि उजव्या हातावरूनच बघा जाण्याचा पण रस्ता हाच आहे, येण्याचा पण रस्ता हाच आहे, आणि रस्ताच नाही आहे. बघा पण दिसत असेल सगळं असं खडबडीत रस्ताच आहे. आणि इथे तर काही कळतच नाही आहे, म्हणजे इथे तर असं पण नाही आहे की रस्ता कॅप्चर वगैरे करायचा आहे. इथे तर रस्ता ऑलरेडी म्हणजे 4 लेनसाठी कम्फर्टेबल रस्ता अवेलेबल आहे, आणि तरीसुद्धा अशी रस्त्याची अवस्था आहे. आणि कधी असं वाटतं की कधी हा रस्ता संपणार आणि जो वाकड नाका आहे ना तो येईल असं वाटायला झालं. कारण जेव्हा आम्ही पनवेल सोडलं आणि त्यानंतर मग वडखळपर्यंत आलो आम्ही, तर तोपर्यंतचा रस्ता एकदम छान होता. ओके, नो डाऊट, आणि खूपच छान होता. ओके, आणि जसं वडखळच्या जरा पुढे आलो म्हणजे नाही म्हणता एक 5-1 मिनटं, आणि त्यानंतर जो घाणेरडा रस्ता सुरू झालेला ना, तो आत्तापर्यंत हा असाच एवढा घाणेरडा रस्ता होता. म्हटलं काळोखात तुम्हाला काय दाखवायचं, पण नंतर प्रेरणा म्हटलं की दिसतं आहे थोडंफार, तर म्हटलं तुम्हाला दाखवूया. आणि आता आपण मला असं वाटतं आहे थोडं पालीच्या म्हणजे वाकड नाक्याच्या जवळ यायला लागलेलो आहे, त्याच्यामुळे रस्ता थोडा तरी बेटर होण्याची शक्यता आहे वाटतं, माहिती नाही आता. ओके, थोडा बेटर झाला आहे बघा आता, म्हणजे आता हाच रस्ता आपल्याला बेटर म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. हे बघा, तर परत ॲटलिस्ट आता 2 लेन सेपरेट झाल्या, मग अशी तर सिंगल लेनच होती. हे बघा, हे असं अवस्था आहे, तर बिलकुल येऊ नका या रस्त्याने. ओके, आणि काय माहिती रस्त्याचं म्हणतात की हे बघा परत ते तसंच आहे. ओके, मला असं वाटतं मी मध्ये फक्त त्यांनी एक आशा दाखवली होती हां की चांगला रस्ता येईल आता तुम्हाला पुढे, हां असं काही नाही झालं. ओके, हे सगळं असंच आहे, खडबड. बघा पुढचा ट्रक बघा, आणि त्याच्या पुढचा टेम्पो बघा कसा हलतोय, तशीच आपली गाडी आणणार आहे आता. हा बघा, हा असा खड्डा, आणि एवढी भीती वाटते ना याच्यामध्ये. सगळ्यात भीती काय वाटते सांगा, रात्रीच्या वेळी तर चुकून येऊ नका. मला असं वाटलेलं की आला असेल थोडा, म्हणजे वडखळपर्यंत जायला मला माहिती होता, कारण मी मध्ये अलिबागला आलो, तर अलिबागला आलो ना, तर त्यावेळी कसं होतं म्हणजे मुंबईवरून येताना अलिबागला रस्ता चांगला होता, आणि जाताना हा बघा आता काय आहे तो बघा, तो ट्रक तर एवढा स्लो झाला ना. ट्रकवाल्याला रिव्ह्यू विचारूया. हां, ट्रकवाल्यालाच रिव्ह्यू विचारावं लागेल या मूवीचा. बघा, तर तो तर इकडून रोज जात असेल, मी तर देवाच्या पाया पडतोय की बाबा हा रस्ता संपेपर्यंत माझे टायर शाबूत ठेव आणि सुखरूप आम्हाला पोचू दे, कारण रात्रीची वेळ आहे आणि आमच्यावर प्रेरणाची बहीण पण आहे आणि परवा पण आहे. बस बघा, हे काय आहे नक्की प्रकारच कळत नाही, रस्ताच नाही आहे.
वाटतंय त्याच्यामध्ये म्हणजे सिमेंटीकरण तर काही दिसतच नाही आहे. डावीकडे काहीतरी आहे, काम चालू आहे, ना माहिती काय करतायत. बापरे बाप. म्हणजे आता मला असं वाटतं हा रस्ता मला म्हाताराच करून टाकेल. मी म्हातारा होईपर्यंत तरी हा मुंबई गोवा हायवे कम्प्लीट होणार नाही. केस पिकतील माझे सगळे. थोडे थोडे पिकायला लागले आहेत, पूर्ण पिकल्याशिवाय हा रेडी नाही होणार वाटतं. हा उपसो मी जिवंत असेपर्यंत तरी हा रस्ता कम्प्लीट होईल. पण काय बोलावं का नाही, इथे तर काहीच नाही, काही म्हणजे काहीच नाही. सगळ्या दोन्ही गाड्या आहेत याच लेनने चालू आहेत. एक छोटासा आपला मुंबईचा गोवा रस्ता जुना होता ना, त्या रस्त्यावरून जेवढा रस्ता होता त्याच्यावरून असतो, पण तो रस्ता पण ठीक नाही आहे बघा. सो चुकणी म्हणजे तुम्हाला असं वाटेल म्हणजे वडखळाला येईपर्यंत वा 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 का मस्त रस्ता आहे वडखळपर्यंत, पण वडखळवरून मुंबईकडे जाताना तर रस्ता पूर्ण खराब आहे. ओके, तर त्याची गैरसमज होऊ नका तुमचा की मुंबईवरून तुम्ही वडखळाला येता तो रस्ता चांगला आहे तर वडखळ टू मुंबई हा रस्ता पण चांगला असेल. तर तसं काही नाही आहे, कारण तिकडची जी लोकं होती ती या लेनला येऊनच गाडी चालवत होती. म्हणजे आम्ही ज्या लेनला येतो ना, कारण ऑब्व्हियसली तिकडचा रस्ता ती लेन खराब होती. आणि हे बघा म्हणजे इकडे अजून काहीच नाही हो. हे बघा असाच रस्ता आहे. अरे असा रस्ता भेटला तरी आता मला बरं वाटायला लागलं, किती छान वाटलं याला, खरं सांगतो. मग असा जो खराब रस्ता होता ना त्याच्यातून बघा ती गाडी त्यांनी त्यामध्ये थांबवली आहे. कशा जणांनी थांबवली, त्यांचं काय टायर पंक्चर झाला की काय ब्रेकडाऊन झाला आहे माहिती नाही. मला असं वाटतं उजवीकडे येतानाचा रस्ता तर अजूनच खराब आहे, म्हणजे मुंबईकडे येतानाचा. इकडे कुठे सिमेंटीकरण काय झालंच नाही यामध्ये. म्हणजे सिमेंट करण्याचा जो काय प्रयत्न होता सगळा प्रयत्न ढगारच आहे बघा ना. हा पण असाच, आता मी साईडने काढली म्हणून बघा आता सगळं असाच रस्ता खराब आहे. बाबा पाली कधी येतं आहे? पालीच्या नंतर पण मला माहिती नाही, कारण आता येताना मग मी पालीवरून नाही आलेलो. मी पण म्हणजे मध्ये आता गावाला गेलेलो रत्नागिरी आलो आहे बघा. स्टेअरिंग लिटरली हलतं आहे असं. ओके, सो एकदम हळूहळू चालवा. तरी तुम्ही चुकून आलात म्हणजे मी तर तुम्हाला सजेस्ट करेन येऊच नका, पण जर समजा चुकून आलातच तर तुम्हाला एकदम हळू चालवा. म्हणजे देवाचा धावा करतच चालवा. आणि बघा काय असं वाटतं लडाखमध्येच गाडी चालवतो. एक्झॅक्टली. आता मी बोलणारच जस्ट होते, तेवढ्यात सगळं तूच बोललास. लडाखमध्ये तो वाला थोडंफार फील येतं. बस कार मध्ये बसून येतं. बघा काय नाही, बाईक राईड केलेली, बाईक राईड, ही कार मधली आमची बाईक राईड होते आता लडाखची. सगळा रस्ता असाच आहे. आणि तेव्हा पण असं आम्ही अक्षरशः वैतागलेलो होतो. मला वाटतं आता पण तसंच काहीच आहे. हां, कधी एकदा बाबा ते माणगाव येत आहे असं झालेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे हा रस्ता असाच माणगावपर्यंत आहे. पण आता मी पहिल्यांदाच एक्सपिरियन्स करत आहे, कारण मी बरेच ॲक्च्युली महिने काय वर्ष झालं असेल या रस्त्याने आलोच नाही आहे. कारण मला असं वाटलं की बाबा थोडा तरी झाला असेल. आणि असाच आहे सगळा रस्ता असाच आहे. आणि बघा पुढची गाडी बघा तुम्ही, फक्त कच्चा रस्ता असा. बंपी राईड घेते ती सगळी बंपी राईड. ज्यांना बघा आमची उजवीकडची गाडी आहे यार. आता बघा हा केवढा मोठा खड्डा आहे बघा. हे बघा कळलं असेल तुम्हाला व्हिडिओवरून, अंदाजच करू शकता, कारण रात्रीची वेळ आहे त्यामुळे मी काही जास्त दाखवू शकत नाही तुम्हाला. अशा अशक्य सुंदर रस्त्यावरून आपला प्रवास चालू आहे जो बिलकुलच कंप्लीट नाही आहे. आता होपसो वाकण नाका येईल आणि त्याच्या अलीकडे आता ना एक CNG पंप झालेला आहे. आता सीन असा आहे, मला तर CNGची गरज नाही आहे कारण मी पनवेलला गाडी फुल केली आहे. पण तरी तो CNG पंप तुम्हाला दाखवण्याचा नक्की प्रयत्न करेन. आता इकडे जरा रस्ता मोठा झाला आहे, रस्ता खराब असला तरी, आणि मध्ये तर रस्ता म्हणजे दोनच लेन होत्या. ओके, आणि दोन्ही साईडने रस्ते खराब होते त्याच्यामुळे बघा. सो आता हा काहीतरी वेगळाच रस्ता आला असा गुळगुळीत आणि मध्ये मध्ये खड्डा आहे. ओके, पण आय होप सो असा तरी रस्ता राहील, कधी एकदा पाली येईल. कारण परंतु हा फक्त मी तुम्हाला जातानाचा रस्ता दाखवतो, म्हणजे मुंबईवरून वडखळ आणि आता हा वाकण नाका येईल तिथपर्यंतचा रस्ता. मला असं वाटतं तिकडून येणारा म्हणजे माणगाव टू वडखळ टू मुंबई हा रस्ता ना तर अजून खराब आहे. ओके, आता जरा थोडा बेटर रस्ता आला आहे असं बोलून ना मला असं वाटतं मी चूक तर नाही करणार. माझी एवढीच इच्छा आहे की माणगावपर्यंत गाडी सुखरूप पोहोचू दे, कारण मला हळूहळू गेला तरी चालेल, काही गाडी नाही आहे. कोकणातल्या माणसांना जर प्रश्नपत्रिका दिली आणि त्याच्यात विचारलं रस्त्यांचे प्रकार सांगा, मला तर वाटतं बरेच ऑप्शन द्यावे लागतील. चांगल्या पद्धतीने सविस्तर माहिती सगळं एक्सप्लेन करू. हे बघा, हे बघा खड्डे खड्डे खड्डे, म्हणजे
सिंधुदुर्गातला रस्ता वेगळा आहे, रत्नागिरीतला रस्ता वेगळा आहे, रायगड मधला रस्ता तर रस्ताच नाही आहे. रत्नागिरी मधल्या रस्त्याचं काम चालू आहे, सिंधुदुर्गाचं काम कम्प्लीट झालं आहे. आता मला असं वाटतं अजून काही वर्षानंतर हा रस्ता कम्प्लीट होईल आणि तोपर्यंत सिंधुदुर्ग रस्त्याचं काम नाही का असा काहीचा प्रकार नाही झालेला म्हणजे मिळवली अजून का बोलणार. आता वाट बघतोय ती माणगाव येण्याची, कधी एकदा माणगाव येत आहे ते बघतो. बघा असं वाटलेलं की थोडा चांगला रस्ता आला आहे मध्ये बॅक टू पवेलियन. खरं नाही, अजूनसुद्धा पाली थोडं लांब दाखवत आहे, म्हणजे वाकण नाकाच्या अलीकडे आपल्याला CNG लागेल. आणि मग वाकण नाकावरून तुम्हाला अपडेट देतोच आणि थोडी गाडी चालून घेतो मी जरा. आणि बघा आपला प्रवास अजून चालू आहे आणि जसं तुम्हाला बोललो हा आपल्या डावीकडचा जो ब्रिज आहे, मी नेहमी तुम्हाला विचारतो ना, हा जो ब्रिज आहे त्याचं काम कधी कंप्लीट होणार आहे. मला असं वाटतं याच्यावरती ना थोडी मोठमोठी झाडं उगवली आहेत ना या ब्रिजवरती, जर तुम्हाला दिसत असतील तर दिवसा असतं तर तुम्हाला दाखवलं असतं, पण भरपूर झाडं उगवलेली आहेत. हा बघा हा ब्रिज तर कित्येक वर्ष असाच अर्धवट पडून आहे आणि त्याच्या बाजूचा रस्ता तर हा असाच खराब आहे. ओके तर बघा तो तिकडून गेला, मी माझा खड्डा वाचवण्यासाठी इकडून आलो आणि अशी छोटीशी लेनच आहे. तर आता फक्त एकच वाट बघतोय तर ती म्हणजे कधी एकदा आपलं येत आहे ते पाली. ओके आता पालीच्या पुढचा रस्ता कसा आहे ना हे मला पण नाही माहिती आहे. ओके कारण लास्ट टाईम पण मी आय थिंक जाताना पण आपण कसं गेलो कधी अरे ना आम्ही येताना सॉरी ज्यावेळी व्हिडिओ बनवला ना तर त्यावेळी आम्ही जाताना आम्ही ॲक्च्युली खोपोली पाली आणि निजामपूर मार्गेच गेलो आणि येताना पण तसंच आलेलो माणगाव मार्गे. थांबा आता हा बघा ॲक्च्युली कसं आहे इकडे या साईडला आहेत, हां या साईडला आहेत दगड खड्डे आणि उजव्या हाताला पुढे मोठमोठे ट्रक जातात. तर आपण गाडी साईडला पण घेऊ शकत नाही अशी परिस्थिती आहे. तुम्हाला खड्ड्यातूनच जायचं, खड्ड्यातून जावंच लागणार याला. तर त्याच्यामुळे जरा थांबा. हो चालवतोय तुम्हाला पाली आल्यावरती भेटतो. थांबा जरा समोरून एवढा मोठा ट्रक येतोय, गाडी तुम्हाला साईडनेच चालवायला लागणार, जागाच नाही आहे म्हणजे या खराब रस्त्यावरती. तर त्या रस्ते आपले हळूहळू चालले आहेत म्हणजे तुम्हाला ॲक्च्युली पाली आल्यानंतर दाखवणार होतो, पण असंच कधी एवढं मध्ये एवढं खराब रस्ता येतो ना की म्हटलं दाखवूयाच. थांबा आता थोडा चांगला रस्ता आला आहे. हा आहे का चांगला रस्ता, किती वेळ राहील बघा. गाड्या परत गोलगोल हलायला लागल्या पुढच्या. हां बस बघती खाली गेली आता एक मोठा काहीतरी खड्डा आला आहे. पुढच्या गाड्या बघा अशा वरती गलती होतात. नाही नशीब स्पीड ब्रेकर आहे हा. ओके कधी कधी फॉलचा रंपर होतो. नाही मनात भीती बसलेली असते ना एवढा खराब रस्त्यावरून आल्यावर. यस होऊच शकते. हा बघा आता इथे अजून एक आहे. वा 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 2 स्पीड ब्रेकर मस्त. अरे रस्ता एवढा चांगला आहे की त्याच्यावरून कोण एवढं स्पीड जातच नाही. स्पीड ब्रेकर लावायची गरजच नाही आहे. कुठे लोक पावणार आहेत 20च्या स्पीडला काय स्पीड ब्रेकर लावायचं. अरे यार ये पाली कब आएगा. भारत पेट्रोलियमचा एक पेट्रोल पंप दिसतोय मला आता आणि मला असं वाटतं तोच एक CNG पंप झाला आहे तो नवीन. आणि जर तिकडे CNG असेल तर मे बी आम्ही थोडा ब्रेक पण घेऊ शकतो इथे. बघूया कसं काय ते. बघा ना इकडे तर म्हणजे दुसरं म्हणजे ज्या चौपदीकरण होणार होतं ना, म्हणजे नेहमीच्या आपल्या रेग्युलर या 2 लेन आहेत फक्त, एक येणारी आणि एक जाणारी. तिसरी आणि चौथी लेनचा का पत्ताच नाही आहे ते. तर दिसत असेल तर तुम्हीच सांगा, मला तर दिसत नाही आहे. तुम्हाला कुठे दिसली ना तिसरी चौथी लेन तर दाखवा मला पिक्चरमध्ये. तर असे ट्रक येतात आणि एक हॉटेल कल्पतरू कोण जेवलं आहे हॉटेल कल्पतरूमध्ये. आणि आता एक पंप आलेला आहे. पंप आधी कधी येत आहे ना याची वाट बघतोय. हा नाही हा तो पंप नाही, CNG पंप. आता तुम्हाला डायरेक्ट CNG पंपावरतीच भेटतो. आणि बघा धूळ उडवी तर गाई निघालं नाही, आता धूळ उडवी तर गाड्या निघाल्या आहेत. आता पाली जवळजवळ यायला लागलेलं आहे. पालीच्या नंतरचा रस्ता कसा आहे ना तर ते बघावं लागेल. पण हा रस्ता तर मस्तच आहे. काय म्हणता थोडं वरती चढवते या गाडी. आता इथे थोडे बेटर आहे आणि आता ते CNG स्टेशन येतं आहे बघा इथे परत. तसंच ऑप्शन तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये दिसतं आहे की कसं काय आहे ते गाड्यांचं रस्त्यांचं. चुकूनसुद्धा इथे गाडी टाकू नये. तर जरा पाणी पडलं तर आपण आपली गाडी हळवून नेऊया. काय म्हणता माझे मित्र मला माझे मित्र मला विचारत होते की बाबा ते 30 तारखेला निघणार आहेत तर खालून गाडी टाकू का की वरतूनच जाऊ की खोपोली पाली मार्गे येऊ. तर मोस्ट डेफिनेटली बाबा तुम्ही खोपोली पाली मार्गेच या
तुम्ही हा व्हिडिओ उद्या सकाळी बघणारच आहात. ओके, तर त्यावेळी तुम्ही हा रस्ता व्हिडिओ हां आणि चुकून सुद्धा येऊ नका न्यू इयरला जर कोकणात येतात तर. हां, आणि हे बघा हे ते CNG स्टेशन आहे, कारण आता आपण पालीच्या जवळ आलेलो आहे डाव्या हाताला. तर बघा CNG पंप झाला आहे आणि इथे एक दिसते ती गर्दी असतं ना. 3 गाड्या आहेत. 3 गाड्या. आता ही अजून एक गाडी आली तर एक त्याची गाडी निघाली. तर या आपण जरा भरून घेऊया, म्हणजे आपल्याला चिपळूणला जरी नाही मिळालं तरी हरकत नाही. थोडा फिलअप करूया आणि थोडा ब्रेक पण होईल आपला. हा बघा हा CNG पंप महानगर गॅसचाच आहे आणि इकडे CNG फायनल मी भरलेला आहे. मी हा CNG पंपाबद्दल ऐकून होतो पण कधी भरलाच नव्हता आणि 76चा रेट आहे इकडे. मी CNG भरून झाला आणि जसं तुम्हाला बोललो रोडवरतून चुकूनसुद्धा येऊ नका. ओके, सो खूपच घाणेरडा रोड आहे आणि ॲटलिस्ट मुंबईवरून वडखळपर्यंत येणारा रस्ता तरी चांगला आहे. येताना जाताना तर तो पण खराब आहे. म्हणजे जर तुम्ही कोकणातून मुंबईला जात आहे तर पालीच्या पुढच्या रस्त्याला तर हात पण लावू नका, येऊच कल्पनाच करू नका. ओके, सो मला जर तुमच्या गाडीची काळजी असेल आणि तुम्हाला जर या खड्ड्याच्या विश्वातून जायचं नसेल तर अवॉइड करा रस्ता. असा आमचा हा अनुभव होता. आता आम्ही निघतो पुढे. ओके, आता पालीच्या पुढे माणगावपर्यंतचा रस्ता कसा आहे ना ते बघूया. पालीवरून आपण निघालेलो आहे. थोडंसं मध्ये काम झालं होतं आणि परत खराब रस्ताच आहे, म्हणजे रस्ताच नाही आहे असं म्हणू शकता. डाव्या हाताला तुम्ही बघू शकता नुसतं खणून ठेवलेलं आहे आणि उजव्या हाताला डांबरी रस्ता. समोरून ट्रक येत आहेत आणि अशा 2 लेन रोडवरूनच आपला प्रवास चालू आहे. गाड्या सगळ्यात प्रकाश डोळ्यात जातो आहे आणि आपला प्रवास चालू आहे. आणि किती धोकादायक आहे बघा ना, डावीकडे डायरेक्ट असा खड्डा आहे आणि मध्ये तर ना एक चुकीचं डायव्हर्जन दिलेलं ना प्रेरणा. हो, चुकीचं डायव्हर्जन. ओके, म्हणजे आमच्या पुढच्या जवळजवळ 4-5 गाड्या त्या डायव्हर्जनने आमच्या सकट पुढे गेल्या आणि नंतर कळलं की अरे रस्ता बंद आहे. ओके, आणि नंतर मग परत जरा साईडने असं उतरावं लागलं. ओके, मागे येऊन. पण बघा आता डावीकडे थोडंफार तुम्ही बघू शकता थोडं सिमेंटीकरण झालेलं आहे, पण ते थोडंफारच झालेलं आहे. हा इकडचा रस्ता तसा डांबरीच आहे पण ॲटलीस्ट हा रस्ता तरी थोडा बेटर वाटतो आहे. ओके, म्हणजे ॲटलीस्ट तुटला फुटलेला नाही आहे. आणि तो डावीकडचा रस्ता कुठे गेला? अच्छा, त्याचा टर्न मारतो आहे तो. पण बघा ना तो वर गेला, वरतून गेला तो. पण ना ॲटलिस्ट मुंबईकडून माणगावकडे जाण्याचा जो रस्ता आहे ना तो तरी थोडा मला बेटर वाटला, कारण कम्पॅरेटिव्हली जर माणगाववरून मुंबईकडचा रस्ता बघायला गेलात ना तर तो खूपच वाईट आहे. म्हणजे तुम्ही चुकूनसुद्धा येऊ नका त्याच्यावरून. इथे तर समजा कधीतरी तुम्हाला गरज पडली आणि तुम्हाला वाटतं आहे की तुम्ही या असं मुंबईवरून माणगावकडे या, खाली पेण आणि वडखळ आणि वाकण आणि सगळं करत तर ठीक आहे. आता बघा हा इथे मध्ये आता आपल्याला परत एकदा सिमेंटचा रस्ता लागलेला आहे. जसं तुम्हाला बोललो की पाली टू माणगाव. ओके, म्हणजे वाकण नाका ते माणगाव हा रस्ता असं खराब पण आहे, ओके पण आहे. म्हणजे बघा असं मध्ये आता सिमेंटीकरण आलेलं आहे. आता हे किती वेळ टिकतं ते तुम्हाला थोड्याच वेळात मी सांगतो. सो भेटतो थोड्याच वेळात. आता जरा चांगला रोड मिळाला आहे तर गाडी जरा पळवून घेतो. आणि फायनली आपण माणगावजवळ पोचलेलो आहोत. ओके, म्हणजे माणगाव हार्डली 5 मिनटावरती आहे. आणि टू बी ऑनेस्ट ओके, जो पालीवरून म्हणजे वाकण नाक्यावरून जो रस्ता निघतो ना नंतर मध्ये रस्ता थोडाफार खराब आहे, बट ओव्हरऑल तुम्ही रस्ता म्हणाला तसा चांगला आहे. ओके, माणगावपर्यंत आता तरी आम्ही बऱ्यापैकी आलो, म्हणजे गाडी चांगल्यापैकी स्पीडला होती. थोडा मध्ये खराब होता, पण जो रस्ता आम्ही मागे बघितला ओके म्हणजे वडखळ टू वाकण नाकापर्यंत तो खूपच खराब होता. ओके, आणि त्या रस्त्यावरती चुकून पण जाऊ नका. आणि हा रस्ता मी जो सांगतोय की जो चांगला होता तो म्हणजे पाली टू माणगाव होता. आता माणगाव टू पाली कसं आहे मला नाही माहिती. ओके, टू बी ऑनेस्ट, कारण मी नाही आलो या रस्त्याने परत बरेच दिवस, कारण मी डायरेक्ट माणगाव टू निजामपूर करून पालीला जातो. आणि सो ओव्हरऑल मी तुम्हाला सजेस्ट करेन की जर तुम्ही मुंबईवरून निघताय आणि जर तुम्हाला मुंबई गोवा हायवेने जायचं आहे तर आपला जो नेहमीचा रूट आहे मुंबई टू खोपोली, खोपोली टू पाली आणि पाली टू माणगाव असा तुम्ही रूट करा. ओके, आणि येताना आय थिंक आय एम नॉट शुअर ओके की माणगाव टू पाली हा रस्ता पण कसा आहे तो. ओके, आता माणगाव टू निजामपूर करून तुम्ही खोपोलीला बाहेर पडा येताना. ओके, सो दिस वॉज अबाउट दिस रोड अपडेट. ओके, आता चिपळूण दिसत आहे जवळजवळ 1 2 तास 20 मिनटं आणि वाजल्यात आता 2:15. ओके, आणि आता मला माहिती नाही की स्ट्रेच करायचं की नाही करायचं, कारण जनरली 2-2:30ला मी झोपतो. ओके, पण आयडियल प्लॅन तर असा होता की या टायमिंगला चिपळूणपर्यंत पोचलो तर नथिंग लाईक इट, पण आता माणगावपर्यंत तरी पोचलो तर चांगलंच आहे. त्याच्या पुढे बघूया आता कुठे ब्रेक घ्यायचा तो, कारण 1 2-3 तास झोपतं आवश्यक आहे, कारण सावंतवाडी तर डायरेक्ट
10 वगैरे दाखवतात. एवढा कंटिन्युअसचा ड्राईव्ह जमणार नाही आहे. तर कुठे झोपायचं ते ठरवेन आणि नंतर भेटेन तुम्हाला एका नवीन व्हिडिओमध्ये. आता या ब्लॉगमध्ये मी इथेच थांबतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबा. धन्यवाद.